नमस्कार. लक्षपूर्वक लक्ष स्वतःच्या व्यवसायावर आणि करिअरवर विशेष लक्ष असलं की त्यातून फायदा हा निश्चित असतो. कारण धोरण नाही, गडबड नाही, भलं चालताना काही माणसाकडे दुर्लक्ष केलं तरी काय हरकत नाही, पण आपल्या लक्षावर लक्षपूर्वक लक्ष ठेवणं अत्यंत लाभदायक आणि फायदा. जर आपण टेन्शन मध्ये असलो, चिंतेमध्ये असलो तर काय होतं, ठराविक ध्येयावर आपलं लक्ष दुर्लक्ष होतं आणि त्यातून म्हणावा असा फायदा नाही. कारण आपण डिझाईन केलेलं असतं आपलं लक्ष, नेमकं आपल्याला करायचं काय, फायदा काय. प्रत्येक दिवस तुम्हाला संधी आहे. जर आळस होऊन द्या, आपल्याला काय कमी. हा शब्द बेकार आहे, डेंजर. तुमच्यासाठी ग्राहक हा प्रत्यक्ष लक्ष्मी अवतार आहे. तो तुम्हाला घ्यायला आला आहे, तुमचा फायदा आहे. त्याच्याशी हितगुज करावं, थोडं बोलकं राहावं, प्रसन्न राहावं. हेच तर आयुष्य आहे व्यापारातलं. हे कळणंच अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर दुकानदार पोरात बोलतो काय पाहिजे, बघा तिकडे कुठे मिळत मला काय माहित नाही. हे वाचतो दुकानदाराला अशोभनीय गंभीर करा. अरे का तू नट आहे का विलन आहे? तू माणूस आहे, माणसाच्या जगात वावरतो. माणूस की जप, थोडं चांगलं बोलता आलं तर माणसाची मनं जुळतात आणि त्यातून आपलं हित असत. असे कित्येक वर्ष आणि कित्येक आयुष्याचे पडाव मागे पडतात. आपल्या जीवनामध्ये आपण चुकाही करतो, त्या कबूलही करायच्या आणि बदल नवे स्वीकारायचे ही तितक्याच आवडीने. जग बदलतंय, आपणही बदलूया. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. व्यवसायाच्या ठिकाणी फ्रेश राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. अति बोलणं नाही. समोरचा माणूस ऐकण्याच्या मनस्थितीत नसला तर थोडं पटपट ओळखायचं, डिलिंग करायची आणि शांत राहायचं, जास्त बोलायचं. 5-7 मिनिटाच्या दरम्यान ते ग्राहक ओळखलं पाहिजे. भलं तुम्ही निवांत बसलो तरी चालेल, बाकी काम असतंच व्यवसायाच्या ठिकाणी. हे महत्वाचं. फ्रेश राहणं अत्यंत आवश्यक. आनंदी स्वभाव, सतत टवटवीत, उत्साही. कोणत्याही दुकानातलं काम का असू द्या, हे गाणं गुणगुणत करा, सहज होतं. प्रॉडक्ट सेल करायचं आहे, काय करायचं, त्या प्रॉडक्टवर प्रेमाने हात फिरवा आणि हातात घ्या की बाबा रे, मला सेलची आवश्यकता आहे.
सेल झाला तर माझं अस्तित्व आहे व्यापारात. सेल अत्यंत आवश्यक असतो, हे तितकंच खरं. अहंकार अजिबात चालत नाही, मीपणा अजिबात चालत नाही. ग्राहक म्हणतात तू नाही तुझा दुसरा ग्राहक, तू नाही तुझ्यासारखे किती दुकानदार असतील आणि ते आपल्यापासून विकतात. व्यापारात ग्राहक तुटणं नुकसानीचं नक्कीच. ग्राहक जोडले पाहिजे, प्रीतीपूर्वक व्यावहारिक बोलणं आणि ग्राहकाचा सुद्धा तुमच्याशी फायदा व्हावा असाच भाव दुकानदाराजवळ असणं महत्वाचे. सर्व फायदा आपलाच व्हावा ही भूमिका कामाची नसते. द्यायला आलं ना त्याच आनंदाने तो गेला पाहिजे आणि आपलाही फायदा केला पाहिजे.